तर बदलापूरच्या या सगळ्या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबईच्या प्रत्येक शाळेत मनसैनिक जाऊन सुरक्षेची पाहणी करतायत। चेंबूरमध्ये मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली। यावेळेस मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी राजेश गुप्ता यांनी। पाहूया। बदलापूरच्या घटनेनंतर आता मनसे आक्रमक दिसून येत। आपण आता चेंबूर विधानसभेच्या मनसे अध्यक्ष माऊली थोरवेशी बातचीत करणार आहोत। आपण प्रत्येक शाळेमध्ये व्हिजिट करत आहे, नक्की काय सांगाल आपण? आता नुकताच जो बदलापूरमध्ये ज्या प्रकारची घटना घडलेली आहे त्या घटनेचं गांभीर्य पाहता माननीय राजसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। आपल्या आपल्या विभागामध्ये जाऊन आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना व्यवस्थित आहेत की नाही किंवा काही कमी असेल तर ते शाळेकडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याद्वारे एक पत्र द्यावं। त्याचप्रमाणे काल शासनाचा आलेला जो GR आहे तो सुद्धा आम्ही शाळेच्या प्रिन्सिपलांना दिलेला आहे। आज जर आपण या ठिकाणी उभा आहे, मुंबई महानगरपालिकेचे एक पब्लिक स्कूल आहे, परंतु अशा या पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा CCTV कॅमेरे लागलेले नाहीत। परंतु मग आपण काही एखादी घटना घडण्याची वाट बघणार आहोत का? एवढे मोठं बदलापूर प्रकरण झाल्यानंतर सुद्धा या शाळांना किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग येत नाही। त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आम्हाला आदेश आहेत, ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभा राहील। या ठिकाणी शासनाने दिलेल्या गाईडलाईन आहेत त्याचे अंमलबजावणी आपल्याकडे झाली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करेल। आज ज्या शाळेमध्ये जो स्टाफ आहे त्याचं चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे असलं पाहिजे, त्या ठिकाणी CCTV कॅमेरा असले पाहिजेत, त्या ठिकाणी कंप्लेंट बॉक्स असला पाहिजे, मुलींचं वॉशरूम आहे त्या ठिकाणी हा लेडीज स्टाफ कामगार असलंच पाहिजे। ह्या ज्या मेन बेसिक गोष्टी आहेत त्या शाळेने ह्या अंमलात आणल्याच पाहिजेत। आपण पाहिलं तर चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवेच्या सांगण्यानुसार की जी BMC शाळा आहे त्या ठिकाणीच हे ज्या गोष्टी आहेत ते अंमलबजावणी करण्यात येत नाही आहे। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।